या बॉलवर एक चांगला फटका पण तिकडे बॉल चांगला अडवला. इम्पॉर्टंट मॅच साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. सेमीफायनलला आर आर बँड्रा मुकेश रॉयल चिठ्ठी मधून नक्कीच क्वालिफाय झाली आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका फसला तिकडे अब्बू यांचा गणेशांचा आणि कुठेतरी पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रॉयल ट्रॉफीचं हे पहिलं वर्ष रॉयल चेंबूर या टीमच्या माध्यमातून आणि सर्व त्यांची टीमचे पाठीराखे आज ज्यांनी या क्रीडा स्पर्धेवरती आणि सर्व रॉयल टीम सोबत मग लॉयल राहिले अशा सर्वांचा या क्रीडा स्पर्धेला सहकार्य राहिलं गेलंय. कृष्णा पटकरे मामा, त्यानंतर सुहास मोर्डेकर, प्रतीक पेडणेकर, विकी कदम, मॅन्युअल डिसोजा, प्रतीक कुळे, नितीन राहुल, निलेश कांबळे आणि सर्व रॉयल फॅमिली जी एकत्र वर्षभर क्रिकेटच्या माध्यमातून जुळते राहते. त्यानंतर SP स्पोर्ट्स प्रथमेश सकपाळ यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. वी स्पोर्ट्स आमचे अमित पांचाल ज्यांनी पण आम्हाला 2 बॅट प्रोव्हाइड केल्यात. माडिक कलेक्शन संतोष माडिक यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट्स. त्यानंतर श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्या माध्यमातून युट्यूब टीमचं देखील आम्हाला सहकार्य राहिलंय. निलेश कांबळे यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील आपण पाहिलं तर 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. कोण जिंकेल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जो जिंकेल त्याचं नाव होईल रॉयल ट्रॉफी सीझन 1. या बॉलवर देखील आपण पाहिलं एक चांगला फटका समोर, पण रितेश तिकडे आपण पाहिलं तर पोचले गेले आणि रन चार रन पहिली ओव्हर संपली आणि 4 रन. गुड बॉलिंग, चांगली ओव्हर आली सॅम्युअल कोम्बिनची ह्याही मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये पण सॅम्युअलने चांगली सुरुवात केली होती आणि याही मॅच मध्ये आपण पाहिलं एक चांगला स्पेल टाकतात. गुड बॉलिंग. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आनंद लोके त्या स्ट्राईक एंड लाभू रन्स बनवणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल खूपच बाहेर येऊन खेळले आणि माइंड सेट केला होता की हाच फटका खेळायचा, त्यामुळे अब्बूचा कुठेतरी फटका फसला तिकडे आणि रन मिळणार नाही. येईल डॉट बॉल. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल.
समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे चांगली फिल्डिंग रितेशची, चांगला बॉल तिकडे कव्हर केला. पुन्हा एकदा आपण पाहिले तर या मॅचकडे वळूयात. एक चांगली मॅच आहे. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर साई सिद्धी अशी मॅच इन ऍक्शन मध्ये. गणेश पाटील आहेत स्ट्राईक एंडला बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आनंद, नॉन स्ट्राईक एंडला अभिजित दोडके. अब्बू रॉयल ट्रॉफीचं हे पहिलं पर्व 12 टीम मधून 6 टीम स्टेशन वाईज मध्ये खेळल्या. त्याच्यामध्ये ओम सीसी वडाळा, अजिल भाई आणि त्यांची टीम, म्हणजे त्यात ऋतिकने एक चांगला परफॉर्मन्स केला, आशिष केणीने चांगला परफॉर्मन्स केला, रेस्टोने एक चांगली बाउंड्री पाहिली गेली. सर्वांनी ओव्हरऑल ओमसीसी वडाळा टीमने पण एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि फायनल मध्ये गेले आहेत. बट खुल्या गटातून कोण फायनलला जाईल त्यावर पण नजर आहे. श्री साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला देखील सर्व मुंबईकर अंडरआर्म क्रिकेट एन्जॉय करतात. कोण जिंकेल आज ही क्रीडा स्पर्धा. चेंबूरची देखील प्रेक्षक वर्ग आज इकडे गर्दी केली आहे. या बॉलवर आनंदचा पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. रन झाले आतापर्यंत 9 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप केलं गेलं, बट रन सिंगल ने मात्र डबल डिजिट मध्ये स्कोर 1-0. 10 रन झाले. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला गणेशने आणि तिकडे मिसफील्ड. थोडी जतीनकडून मात्र इकडे बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॉल मागे निघून गेला आणि तिकडे फिल्डिंग करणं थोडं टास्क आहे. बट एक बाउंड्री येते आणि गणेशने फक्त बॉल आतमध्ये ढकलला. चांगला बॅटचा फ्लो ओपन केला एक त्याच्या स्टाईलने. 4 रन. चौदा रन झाले. या बॉलवर देखील एक कडक फटका, तेवढीच कडक फिल्डिंग जतीनची. चांगला फटका खेळले गेले गणेश पाटील. खूप चांगला बॅटचा फ्लो ओपन केला गेला, बट जतीनने 15 रन झाले. शेवटचा बॉल पेंडिंग आहे आनंद यांचा. या बॉलवर पण आपण पाहिलं तर कव्हरला अब्बूने अगदी हलक्यात आणि ढकलला. फक्त तिकडे रन सिंगलने पुन्हा एकदा पुढे जाईल. 16 धावा झाल्या धाव फलकावरती आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात बिनबाद 16 रन्स. एक्स्ट्रा आले, पण एक बाउंड्री आली. आता मात्र कुठेतरी बॉलरला एफर्ट देणं गरजेचं आहे. एकात दुसरी सेफ ओव्हर येणं गरजेचं आहे. सोळा रन झाले.
अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बघूयात 2 ओव्हरमध्ये किती स्कोर करतील. स्ट्राईक एंडला अभिजित दोडके अब्बू, नॉन स्ट्राईक एंडला गणेश पाटील, बॉलिंग साठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे पप्पू. अब्बू आणि पप्पू खूप एकत्र पण खेळलेत आणि खूप वर्षापासून अगदी एकत्र आमने सामने खेळताना पण पाहायला गेलेत. एक बेस्ट वर्सेस बेस्ट बिग फाईट. या बॉलवर बॉल आतमध्ये आणला आणि डिक्लर झोन मध्ये बॉल जाईल. चांगला बॉल वळवला मात्र इकडे घनश्यामने आणि बॅटरला पण बीट केला, किपरला पण मागे अगदी बॉल तुला लांब गेला. एज घेतली गेली बॅटची. 17 रन झालेत. त्या जोडीने मात्र चांगली कामगिरी केली आहे. 24 बॉल मध्ये 35-30 पाहिजे. दुसरा डाव पण तसाच रंगेल कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चांगली मॅच आहे. साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. तिकडे आनंद. रन मात्र पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 18 धावा. धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर घनश्यामने पण चान्स घेतला. तिकडे वाईट +1. अब्बू आणि गणेशने चालाकी दाखवली की रन कंप्लीट करणं गरजेचं आहे. 20-20 20 रन झाले धावफलकावरती. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. पहिलं स्पर्धा आहे रॉयल ट्रॉफी सीझन 1. या बॉलवर पण बॅकफुटला आले आणि सिंगल रन मध्ये मात्र रन कन्वर्ट होईल. 21. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला अब्बूने तिकडे. इकडे पण आपण पाहिलं तर थोडी मिसफील्ड आणि तिकडे 4 रन. इट्स अ बाउंड्री. हॅनोने थोडी घाई केली आहे आणि घाई इकडे केला तर तुम्ही सकाळपासून खूप महत्वाचं आहे. तुम्हाला 1 रन जाऊ देत बट तुम्हाला बाउंड्री खूप मागात पडू शकते ग्राउंड वरती. हॅनो इकडून थोडी चुकी झाली तिकडे आणि बॉल मात्र 4 रन साठी. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. गणेश पाटीलला मात्र जागेवरती थांबवलं. घनश्याम शिंदे पप्पू. काय बॉल टाकलाय पप्पूने. बॉल ऑफ द टुर्नामेंट. परफेक्ट यॉर्कर आणि रन झाले आतापर्यंत 26 रन झालेत. खूप चांगला यॉर्कर पाहिला गेला पप्पू यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल अगदी या मॅच आणि आजच्या दिवसातील एक परफेक्ट बॉल म्हणायला हरकत नाहीये. फुटबॉल. न्यू बॅटर प्रथमेश येतात ज्याने पण मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. बॉलिंग साठी प्रणय मोरे. बॉलिंग साठी प्रणय. स्ट्राईक एंडला बॅटर अभिजित दोडके अब्बू. एक इम्पॉर्टंट मॅच आहे. बघूयात कोण जिंकेल ही मॅच. 26 रन. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल इकडे आपण पाहिलं तर आणि
चांगला बॉल पाहिला गेला प्रणयच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर थांबवलं तिकडे अब्बूला आणि डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल अगदी तिकडे बीट केला गेला पुन्हा एकदा अब्बूला. खूप चांगली कामगिरी. जे भिंतीवरती बसले त्यांनी पाय थोडं वरती घ्या. रितेश पाटील थोडं आपल्या पाय वरती घेऊन बसा प्लीज. क्रुशियल मॅच आहे कारण की त्या मॅचला कुठेही अडथळा येणार नाही, त्यामुळे याची पण काळजी घ्या. गुड बॉलिंग प्रणयने. दोन्ही बॉल खूप चांगल्या अंदाजामध्ये टाकले आतापर्यंत. या बॉलवर अब्बू देखील स्टेप आउट झालेत. नॉन स्ट्राइक एंडला इकडे फेक केली आहे आणि प्रणयने चांगला बॉल कलेक्ट केला. बॅटर आउट. गुड बॉलिंग प्रणय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला संदीप आचार्य. सँडी हाई फटका आपण पाहिलं तर कव्हरला खेळले गेले तिकडे आणि रन सिंगलने. ह्याही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ग्राफ पुन्हा एकदा शांत होताना पाहिला गेला. बट 28 रन झाले. या बॉलवर एक चांगला थ्रो पाहिला गेला आणि तिकडे 29 झालाय आणि 30चा टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता रॉयल चेंबूर संघाला. 24 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. चला थोडं फास्ट खेळायचं. फिल्डिंग लावून घ्या साई सिद्धी, कारण की अजून आपल्या 2 मॅचेस खेळवायच्या आहेत.
24 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. थोडं फास्ट खेळा कारण की अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत प्लीज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अबू या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइक तिकडे चान्स घेतला बट रन सिंगल रन. संदीप आचार्य सँडी पण मॅच सोडणार नाहीयेत. मॅच जिंकायचे तुम्हाला एफर्ट्स देणं गरजेचं आहे. स्ट्राइक एंडला करण पाटील, नॉन स्ट्राइक एंडला घनश्याम, बॉलिंग साठी अबू. करण आणि अब्बू पण एकत्र खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. सायसिदी मानकूर संघासाठी पण सुरुवातीला खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. असे अनेक व्यावसायिक मध्ये असलफा असेल, रॉयल, चांगलं क्रिकेट दोघांनी पण अगदी एकत्र खेळलेत. पण ही मॅच कोण जिंकेल यावर पण नजर आहेत. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर आणि कीपर कडून चुकी होतीये. 5+1. बॉलिंग साठी पुन्हा एकदा अबू स्ट्राइक एंडला घनश्याम. 3 रन. या बॉलवर फ्लिक केला गेलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येतात. 1 रन सिंगल मिळेल. अवघ्या 30 रनचं टार्गेट आहे त्यामुळे दोघंही अगदी फ्री माइंड बॅटिंग करतील. एका दुसरी बाउंड्री कधी येऊ शकते. सर्व या परिसरातील देखील नागरिक मॅचचा आनंद घेत सर्व चेंबूरचे देखील मित्रपरिवार एकत्रित आलेत. उकरेच्या कंपाऊंड चेंबूर. या बॉलवर समोर एक चांगला फटका. गणेश पाटील तिकडे बॉलवर पोहोचतात आणि करांनी कॉल दिला की नको थांब. डॉट बॉल. या बॉलवर देखील चांगला फटका होता करणचा बट तिकडे रितेश रावने एक चांगला बॉल अडवला. रन सिंगल मिळेल. 5 धावा झाल्या त्या फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे नॉट आउट. बॉलर अबू शेवटचा बॉल बाकी आहे. 6 रन झालेत. 30 टार्गेट आहे मध्ये अजूनही 24 करायचे आहेत. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह आणि सिंगल रन. 3-4 वेळा अब्बू आरामात बोलला तरी थ्रो केला.
पण त्याला माहिती आहे की इकडून एक रन जरी आला तरी आपल्याला त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 18-23 एका बाउंड्रीची मॅच आहे. बघा कोण ही मॅच कशा प्रकारे खेचेल. बट करण आणि घनश्यामकडे दोघांकडे पण अनुभव आहे. दोघं पण मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. मागे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे मॅच सोडणार नाही टीम रॉयल चेंबूर. त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. रॉयल ट्रॉफीचं एक भव्य दिव्य असं आयोजन आजच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये 12 संघ, 6 संघ स्टेशन मध्ये भांडूप, त्यानंतर घाटकोपर, वडाळा, चेंबूर, मालाड असे देखील इकडे संघ खेळले. त्यातून ओमसीसी वडाळा संघाने चांगली कामगिरी करत असताना क्वालिफाय झाले फायनल साठी. बॉलर प्रथमेश 18 बॉल 23 करायचे. या बॉलवर बिपिन पराकडून पुन्हा एकदा चुकी होतीये. डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर समोर खेळले गेले, पण तेजसने एक चांगला बॉल अडवला, जम्प गेली तिकडे आणि व्हॉलीबॉल स्टाईलने मात्र बॉल आतमध्ये ढकललं. इकडे पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळते तिकडे घनश्यामने. एक रन कंप्लीट केली आहे. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 3 बॉल आणि रन झाले 10. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला करणच्या बॅट मधून आणि गणेशची पण तिकडे चांगले एफर्ट्स. तेजस पण त्याला मात्र साथ देतात आणि आता मात्र या बॉलवर नो बॉल. या बॉलवर देखील घनश्याम समोर फुटवर्क आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन. घनश्यामने ते हेरलं की समोर एक चान्स घेऊया आणि इट्स अ बाउंड्री. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. चुकाल तर मुकाल. सोळा रन झाले धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 14 रन्स करायचे आहेत. मॅच पूर्णपणे कलाटणी घेताना पाहिली गेली आहे आणि बॉल टू बॉलची मॅच आपण पाहिलं तर तिकडे आली आहे. 13 बॉल्स मध्ये 14 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग. दोघांनी पण एक चांगलं पार्टनरशिप पाहिली गेली आहे. 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता रॉयल चेंबूर या टीमला. 12 बॉल 13. 12 चेंडू 13 धावांची गरज.
चला थोडं फास्ट खेळायचं आहे प्लीज. बॉलिंग साठी रितेश 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. दोघांची पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली आहे, त्यामुळे दोघं पण फ्री माइंड बॅटिंग करतात. या बॉलवर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे धावपळ चालू आहे, बट रन सिंगल मिळेल. 11 बॉल मध्ये असून 12 रन्स करायची गरज आहे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं तिकडे सँडी आणि डायरेक्ट हिट, बॅट आउट. करणला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि संदीप आचार्य सँडी यांनी एफर्ट दिली. मिसफील्ड झाली नसेल तर मॅच थोडं तरी गणित वेगळं असतं, पण मिसफील्ड झाली त्यामुळे रन्स आले आणि रॉयल चेंबूरचं मात्र पारडं थोडं जड आहे कारण की मॅच मध्ये आहेत. बॉलर पुन्हा एकदा रितेश राव, स्ट्राइक एंडला घनश्याम, नॉन स्ट्राइक एंडला आनंद. त्या बॉलवर देखील रितेशने चांगलं कमबॅक केलं. रितेशने अजून एका दुसरा बॉल अजूनही डॉट आला तर मॅच पूर्ण रंगेल. 9 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे, म्हणजे एका बाउंड्रीची मॅच अजूनही आहे, पण ती बाउंड्री इकडे कव्हर करणं गरजेचं आहे. 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच जाईल का, प्रश्नचिन्ह आहे. धीम्या गतीचा बॉल आणि इथे रितेश रावने पण चालाकी दाखवली आहे. चालाक ब्रो, सो चालाक. फुटबॉल 8 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅट चेंज घेतली गेली, तिकडे स्ट्राइक एंडला रन कंप्लीट होईल, सिंगल. 7 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळेल का. आनंद लोकेश स्ट्राइक एंडला. 30 रनचा पाठलाग करत असताना टीम रॉयल चेंबूर संघ सुरुवातीला देखील चांगली सुरुवात केली, बट अजूनही मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच आहे. 7 बॉल 11, 50-50 मॅच आहे. सात बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि तिकडे रन, सिंगल मिळेल. गुड बॉलिंग रितेश. शेवटच्या 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. गुड बॉलिंग, खूप चांगला स्पेल टाकला. अवघ्या 3 रनची एक ओव्हर खर्च केली गेली आहे. गुड बॉलिंग. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे.
6 चेंडूमध्ये 10 रनची गरज आहे बॉलिंग साठी. आपण पाहिलं तर तेजस त्यांनी मागील मॅच मध्ये पण चांगली कामगिरी केली होती. 6 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. सहा चेंडूमध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आनंद. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 6 बॉल मध्ये आता 9 रनची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फाईट होताना पाहायला मिळत आहे. या बॉलवर देखील आनंदचा एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले. रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल. पाच बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8. या बॉलवर थोडी पडझड पाहिली गेली आहे. आणि एक डिक्लेअर झोन मध्ये मात्र रन मिळेल. 4 बॉल मध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे. कोण जिंकेल कोण हरेल. चार बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच. चांगली मॅच पाहायला मिळते आजच्या दिवसात. एक चुरशीची मॅच म्हणजे जशी मॅच व्हायला पाहिजे तशीच मॅच होताना पाहायला मिळते. क्वार्टर फायनल. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. आनंद विरुद्ध तेजस. तेजस विरुद्ध आनंद. 3 बॉल 6. कोण जिंकणार पहा. रन पाहिजे. 3 बॉल 6. आणि या बॉलवर आनंदचा फटका. आणि तिकडे ऊपर वाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के. आनंद मला वाटतं आज देवीच्या पाया पडून आलाय. भाई तुमचं लक मॅटर करतं. आणि आनंद लोकेनी टायमिंगला दिलाय ठोके. त्याची बॅटिंग आहे ओके. आणि मॅच आता सँडीला वाटलं की बॉल बाहेर जातोय. त्यामुळे याचंच नाव क्रिकेट आहे. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. अजूनही मॅच शिल्लक आहे. 2 बॉल 2. आणि जिंकणार कोण. कंपल्सरी चेसिंग आहे. दोन बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. मॅच अजूनही चुरशीची पाहायला मिळते. अजूनही मॅच कलाटणी घेऊ शकते. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायत. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. चेंबूर आहे आणि मॅच थोडी शांत चालू आहे तर मजा नाही भाऊ. टाळ्या वाजल्या पाहिजेत. शिट्या पण वाजल्या पाहिजेत. त्याचं नाव चेंबूर मध्ये खूप प्रेम आहे क्रिकेट वरती. 2 बॉल 2. अभिजित दोडके अब्बू अजूनही मॅच सोडणार नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार, लढणार, पडणार, परत उठणार आणि परत लढणार. कोण जिंकेल. 2 बॉल 2. बॉलर तेजस. स्ट्राईक एंडला आनंद.
थोडं घाई करा प्लीज, अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. 2 बॉल 2 आणि या बॉलवर मॅच आता शिल्लक आले. 1 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. खूप चांगली मॅच पाहायला मिळतीये. 1 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. 1 बॉल 4 करणं सोपं आहे, पण भाऊ 1 बॉल 1. राजन प्रजापती बोलते भाई 1 बॉल 1 करणं. सुशांत रनिंग पण बघतात. 1 बॉल 1 खूप डिफिकल्ट आहे. लाईफ मध्ये प्रत्येक जण बोलतो की मला 1 बॉल 1 नाही आला पाहिजे, बोले 1 बॉल 4 येईल मारेल, पण 1 बॉल 1 नको. पण घनश्याम शिंदेने खूप वेळा ते एफर्ट्स त्यांनी दिलेत, सामोरे गेलेत. चला थोडी घाई करा प्लीज. 1 बॉल 1 ला तेजस आता कशा प्रकारे बॉल टाकेल. पण एक आहे की लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडला आलाय, त्यामुळे थोडं गणित बदलू शकतो. एक बेनिफिट रॉयल चेंबूरकडे ते की लेफ्टी आहे बॅटर. लेफ्टी बॅटरला एक्स्ट्रा येण्याची शक्यता थोडी जास्त असते आणि घनश्यामकडे ते माहिती आहे की बॅट्समन कडून कसा एक्स्ट्रा काढायचा बॉलर कडून, ते पण त्याने बघितलंय. याच नाव रॉयल ट्रॉफी आहे. बघूयात कोण जिंकेल कोण हरेल. तेजस या चेंबूरचे खेळाडू आहेत, घनश्याम या चेंबूरचे खेळाडू आहेत. चला थोड़ी घाई करो भाई, जल्दी करो, पनवेल निकलना है. एक बॉल 1 रनची गरज आहे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. एका चेंडूमध्ये 1 धावाची गरज. रॉयल ट्रॉफी 1 बॉल 1. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी. आणि ही मॅच जिंकले टीम रॉयल चेंबूर. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. भाई साई सिद्धी टीमनी पण फाईट केली आणि बेस्ट वर्सेस बेस्ट याचंच नाव क्रिकेट आहे. वेल प्लेड तेजस, वेल बोल्ड. खूप चांगली बॉलिंग केली तेजसनी. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच रंगली. मिसफील्ड मुळे साई सिद्धी टीम कुठेतरी हरली. आणि चला टॉस साठी यायचे त्या प्लेयर ऑफ द मॅच घनश्याम शिंदे. पप्पू खूप चांगली कामगिरी केली. ओव्हरऑल बॅटिंग बॉलिंग आणि स्टार्ट टू एंड. पप्पूला पण माहिती आहे की ह्या सिच्युएशनला 1 बॉल 1 करणं आणि त्यांनी पण जवळून ह्या सिच्युएशन पाहिल्यात. तर मी विकी यांच्या हस्ते मात्र ही माडिक कलेक्शनची टी शर्ट आमचे संतोष माडिक यांनी ह्या व्हाईट टी शर्ट प्रोव्हाइड केल्यात. आणि वेल प्लेड घनश्याम. पप्पू खूप चांगला खेळ पप्पूने केला. ओव्हरऑल स्टार्ट टू एंड या मॅच मध्ये नॉट आउट राहिला. बॉलिंग पण चांगली केली आणि सिंगल डबलने मॅच बनवली. चला सेमीफायनल मॅचचा टॉस केला जाईल. RR बँड्रा मुकेश रॉयल आणि रॉयल चेंबूर दोन्ही टीमच्या नावामध्ये रॉयल आहे. आता रॉयल कोण जिंकेल